नमस्कार, आपण पाहता IBS सेवा न्यूज। बातमी आहे अकोटवरून। अकोट तालुक्यातून अकोले जिल्ह्यामधून नरनाळा महोत्सव इथं सुरू आहे। त्या नरनाळा महोत्सवाची बातमी आहे। नरनाळा महोत्सवावर भ्रष्टाचाराचे ढग। तक्रारदाराने घटनास्थळावरून म्हणजे कार्यक्रमाच्या स्थळावरून थेट मुख्यमंत्री कार्यालयात दिली तक्रार। नरेंद्र नायसे यांनी ही तक्रार दाखल केली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाकडून या तक्रारीच्या संदर्भात चौकशीचे आदेश मिळाले आहेत, मात्र स्थानिक वन अधिकाऱ्यांची टाळाटाळ होत आहे। मुख्यमंत्री कार्यालयाच्या लेखी आदेशाच्या तक्रारीला स्थानिक वन विभागाने केराची टोपली दाखवल्याची घटना तक्रारदाराने नमूद केली आहे। तक्रारदार नायसे जे आहेत, नरेंद्र नायसे, हे बुलढाणा अकोला फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी म्हटलं आहे की नरनाळा हा जो महोत्सव आहे गेल्या 13 वर्षानंतर आता सुरू झाला आहे, मात्र जे सुविधा त्या ठिकाणी पाहिजेत होत्या त्या संदर्भात जे काही मागणी होती तो पुरवठा झालेला नाही आणि त्या पुरवठा न झाल्यामुळे यांनी तक्रार केली आहे। कोट्यावधीचा भ्रष्टाचाराची त्यांनी तक्रार मुख्यमंत्री कार्यालयाकडे केली आहे। डिझायर या कंपनीने हा ठेका घेतला होता। ही सेवा पुरवण्याचा ठेका डिझायर कंपनीने घेतला होता आणि या डिझायर कंपनीला वाचवण्याचे अधिकाऱ्यांचे हे प्रयत्न असल्याचे ते म्हणत आहेत। अधिकाऱ्याच्या संगनमताने जर असं होत असेल तर या नरनाळा महोत्सवाचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याचे तक्रारदार नरेंद्र नायसे यांनी म्हटले आहे। पाहूया सविस्तर ही बातमी IBS सेवा न्यूज चॅनलवर। अकोट वन्यजीव विभागाच्या वतीने आयोजित नरनाळा महोत्सव 2025-26 मध्ये कंत्राटदाराने केलेल्या मोठ्या तांत्रिक व आर्थिक गैरव्यवहाराची थेट मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने दखल घेतली आहे, मात्र CMO कडून चौकशीचे स्पष्ट आदेश देऊनही स्थानिक वन अधिकाऱ्यांनी DCF यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत कंत्राटदाराला पुरावे नष्ट करण्यासाठी पूर्ण वेळ दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असा संगनमताचा प्रकार तर नाही ना, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। काय हे नेमका घोटाळा? नरनाळा महोत्सवाचे कंत्राट चंद्रपूर येथील डिझायर या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले होते। अकोला बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे यांनी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष पाहणी करून बिंग फोडले। निविदेतील अटीनुसार म्हणजे टेंडरमधील अटीनुसार मुख्य मंचावर आणि पब्लिक एरियामध्ये जेवढी मोठी LED स्क्रीन लावणे बंधनकारक होते त्यात मोठी हेराफेरी करण्यात आली। प्रत्यक्षात तब्बल 1176 चौरस मीटर LED मटेरियल प्रतिदिन कमी लावून शासनाची लाखो रुपयाची फसवणूक करण्यात आली। इतकेच नव्हे तर निविदेतील अनुक्रमांक 80, 107 आणि 108 नुसार ब्रॉडकास्टिंगसाठी 6 स्वतंत्र HD कॅमेरे, 6 फोटोग्राफर आणि 6 व्हिडिओग्राफर निघावारी असताना प्रत्यक्षात जागेवर 4 फोटोग्राफर आणि 4 व्हिडिओग्राफर काम करत होते। कमी मनुष्यबळ आणि कमी साहित्य वापरून कंत्राटदाराने शासनाच्या निधीचा उघडपणे लूट केली। CMOची दखल पण स्थानिक अधिकाऱ्यांची डोळेझाक। या उघड लुटीबाबत नरेंद्र नायसे यांनी तातडीने पुराव्यासह मुख्यमंत्री, वनमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली। या गंभीर बाबीची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने CMO ऑफिसने तातडीने दखल घेत उपवनरक्षक DCF मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांना चौकशीचे लेखी आदेश दिले। विशेष म्हणजे तक्रारदार नायसे स्वतः कार्यक्रमस्थळी हजर होते। त्यांनी अधिकाऱ्यांना मेसेज विनंती केली की अवघ्या 20 मिनिटाचे काम आहे, आमच्या उपस्थितीत जागेवरच इन कॅमेरा मोजमाप करून स्थळ पंचनामा करा, दूध का दूध और पाणी का पाणी होईल। मात्र अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक घटनास्थळी येण्याचे टाळले। कार्यक्रम संपल्यावर कंत्राटदार आपला संपूर्ण सेटअप काढून मोकळा होईल आणि पुरावे नष्ट होतील याची जणू काही अधिकारी वाट पाहत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे। बिल मंजूर केल्यास न्यायालयात आणि ACB कडे जाणार। या प्रकरणावर संताप व्यक्त करताना नायसे म्हणाले, हा थेट जनतेच्या आणि शासनाच्या पैशावर मारलेला डल्ला आहे। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी मोजमाप करण्यास नकार देणे हे कंत्राटदाराशी असलेल्या साटेलोट्याकडे बोट दाखवते। जर प्रशासनाने डिझायर कंपनीचे खोटे अहवाल बनवून बिल मंजूर केले तर आम्ही या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे दाद मागू।
आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणार की कंत्राटदाराचे खिसे भरून हे प्रकरण दाबले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. IB7 न्यूजसाठी श्याम महाजन, अकोट. आहेत ते एवढ्या स्पीडली ते काढतायत कारण की त्यांना माहिती आहे की आपण 100% शासनाची फसवणूक केलेली आहे. आता ही सुद्धा वॉल बघून घ्या, ते 2 वॉल ते खोलतायत, ही तिसरी एक वॉल आहे, ही पण वॉल बघून घ्या. हे 2x2चे पॅनल आहेत ना, 1 2 3 4 पॅनल म्हणजे 8 फूट आणि असे हे 8 फूट, असे 8 पॅनल म्हणजे हे 16 फूट. ही पण 8x16ची वॉल आहे. अशा ह्या 6 वॉल त्यांनी लावल्या, त्याऐवजी 12x24ची वॉल पाहिजे. अधिकाऱ्यांना मी वारंवार रिक्वेस्ट केली, कलेक्टर मॅडम असू देत किंवा वन संरक्षक राहुल टोलिया असू देत, ते म्हणजे हमारे पास टाईम नाही. 10 मिनटं जर थांबले असते तर शहानिशा झाली असती. का ते शहानिशा नाही करू शकत? एक मोठा प्रश्नार्थक चिन्ह या ठिकाणी लागतोय किंवा त्याला पाठीशी का घालतोय आपण? शासनाचं जर नुकसान होत आहे तर ह्या लोकांनी जे जबाबदार लोक आहेत या गोष्टीसाठी अधिकारी वर्ग, त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि काहीच नाही हो, फक्त 10 मिनटं. किती वेळ लागते पॅनल मोजायला? 2 मिनटं पण नाही लागत. पण हे लोकांनी नाही केलं. तुम्ही तक्रार केली का कुठं सर? मी तक्रार केलेली आहे. मी सर्वांना मेल पाठवलेले आहेत आणि प्रत्यक्षात सुद्धा अकोला जिल्हाधिकारी यांना लेटर दिलं आहे. त्यानंतर इथे जे वन संरक्षक आहेत त्यांना दिलं आहे, CMO ऑफिसला दिलं आहे. CMOनी 2 ते 2.25 तासात माझ्या तक्रारीची दखल घेऊन यांना परत पत्र पाठवलं आहे संबंधित डिपार्टमेंटला. आणि ह्या लोकांनी इथून नुसतं पळ काढायचं काम केलं माझ्या हिशोबाने. मी कधीच शासनाच्या विरोधात बोलत नाही. माझी अशी इच्छा होती की शासनात जे नुकसान होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. याला बिल दिलं नाही गेलं पाहिजे. आज शहानिशा जर झाली असती तर 100% त्यांनी फसवेगिरी समजली असती. आपल्याकडे काय प्रूफ आहेत सर? तुम्ही असं एवढं डायरेक्ट बोलताय, तुम्ही काय मोजमाप केलाय का? हे मोजून दाखवताय तुम्हाला. 2x2ची पॅनल आहेत, तुम्ही जवळून घ्या. NVSच पॅनल आहे, जवळून त्याचा एक इमेज घेऊन घ्या तुम्ही. म्हणजे ते कंपनीचे पॅनल किती बाय कितीचे असतात हे तुम्हाला समजू शकते. आणि हे 2x2ची पॅनल आहे. त्या दिवशी मी टेप लावून सुद्धा मोजलं की ही 15 फुटाचं स्टँड आहे. ह्याला की 4x24चं स्टँड पाहिजे त्याला, त्याच्यावर 24 फुटाची वॉल उभी राहते. आणि ही दिसते ना, तुम्ही बघून घ्या. 4x4चे गाले आहे ते, 16 फुटाचं फक्त स्टँड आहे आणि त्याच्यावरती वॉल लागलेली आहे 8x16ची. हां, मग मी हेच तर सांगत होतो त्यांना की इथं येऊन बघा म्हणून. का बरं नाही बघत? तुम्हाला 2 मिनिटं वेळ सुद्धा द्यायला त्यांची नव्हती. कारण की त्यांना शहानिशा करायचीच नव्हती. त्यांना इथं पंचनामा करायचाच नव्हता. त्यांना माहिती असेल कदाचित. आता हे सगळं खोलल्याने ते उद्याला काय करू शकतात? नाही, काय करू शकतात ते म्हणतात आम्ही भेजायचं, आम्ही करता. मी त्यांना म्हणत होतो इन कॅमेरा या गोष्टीची तुम्ही पडताळणी करा. पण ते इन कॅमेरा पडताळणी का बरं नाही केली त्यांनी? वेळ भरपूर आहे ना. त्यांनी इथं सेटअप थांबवला असता. कार्यक्रम झाल्यानंतर अर्धा 1 तास सेटअप काढू नको, आम्हाला बघू दे. काय प्रॉब्लेम? रिस्पॉन्स दिला नाही. राहुल टोलिया सर जे DCF आहे त्यांना पण विनंती केली, पण त्यांनी पण रिस्पॉन्स दिला नाही. एक वेळा इथून जर सेटअप निघून गेला तर मग ते चेक कसं का केले जाईल? आणि हे पाठीची का घालत त्या कंत्राटदाराला पाठीची घालण्याचं कारण काय? त्याच्याबद्दल जबाब विचारणार आहे. मग आता जर LED वाल वगैरे काढले तर मग याच्यावर काय होणार आहे? कसं मोजतील ते तर माझ्याकडे तर प्रूफ आहेतच. तुम्ही पण लोक घेऊ शकता आता परत. आपण पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची.